विठुनामाच्या अखंड गजरामध्ये आणि भक्तीच्या उत्साहात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीहून पुढील मुक्कामाकरता सणसरच्या दिशेने रवाना झालेला आहे। पहाटे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची भावपूर्ण आरती करण्यात आली। तुकोबांच्या दर्शनाकरता बारामतीकरांनी पहाटेपासूनच पालखी तळावर मोठी गर्दी केलेली होती। विदर्भातील कौंडण्यपूर इथून निघालेल्या रुक्मिणी मातेच्या पालखीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये भक्तिमय वातावरणात तिचं स्वागत करण्यात आलं। रुक्मिणी मातेच्या माहेरातून निघणारी ही पालखी महाराष्ट्रातील एकमेव पालखी मानली जाते। संत सद्गुरू सदाराम महाराजांनी सुरू केलेली ही 432 वर्षांची अखंड वारी परंपरा आज सुद्धा सुरू आहे। पालखीच्या दर्शनाकरता कळंब शहरामध्ये भाविकांनी गर्दी केली। गेल्या अनेक वर्षाची परंपरा म्हटल्या गेलं म्हणजे 432 वर्षाची ही परंपरा श्री संत सदाराम महाराजांनी श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी ही पायी दिंडी सोहळा त्या ठिकाणी चालू केलेला आहे। आजपर्यंत हा अविरत खंडित न होता आजपर्यंत 432 वर्षाची परंपरा ही चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने ही चालू आहे।